आधीपासून तिला एक हॅबिट केलेली आहे आम्ही लोकांनी की एकतर तिला म्हणजे ती 3 मंथ झाली पाणीपुरीची पार्टी नाही झाली. सो आज पाणीपुरीची पार्टी करायला आम्ही सगळे असं वाटतं की सगळे वाट बघत असतात तरी पाणीपुरीची पार्टी. चाट मसाला जेव्हा आलूची चटणी बनवणार त्यावेळेला घालण्यासाठी आहे. त्याच्यानंतर एवढं आळस येऊन राहिला बाप रे. शाळेच्या नावावर आळस. चिपकू चिपकू झालेला रे केस रे तुझे. हा का म्हणत असता. झालं चला समोर चला. आज आहे अन्वीचं डे 3 स्कूलचं आणि आज टिफिन वगैरे सगळंच दिलं. ती ही बॅग दिली तिला आज थोडीशी. सर काय थांब बरं थोडंसं टाईट करू. चल येत आहेत पप्पा. चल मी सोडून देते. तिला दोघी लागतात आजकाल सोडून द्यायला. आज तर तिथं थांबले नाही आहे. मला 2च दिवस पॅरेंट्सला थांबायला सांगितलं होतं. तसं हाफ अवरचंच आहे. चल ये. हो पप्पा येत आहेत थोड्या वेळाने. ये टॉयलेटसाठी. गुड मॉर्निंग. हाफ अवरचा आहे ना. 10 वाजता. हां ठीक आहे. हो प्ले ग्रुप आहे. अन्वी तर आता वाजले दुपारचे 1 आणि अन्वीने थोडंसं खायसाठी मागितलं आहे. तसं ते स्माईल जे असतात ना ते घेऊन आणले होते पॅकेटमधले. बघू आता कसे लागतात. याच्या आधी काय म्हणू शकतो आपण असे चीजपासून बनवलेलं होतं काहीतरी. सो ते घेऊन आलं. तर म्हटलं बघू आता यावेळेला थोडंसं तिला टिफिन वगैरेमध्ये पण द्यावं लागतं. सध्या तर हाफ अवरचंच ती स्कूल आहे. आज होतं तिचं डे 3 स्कूलचं. 2 दिवस त्यांनी थांबायला सांगितले होते स्कूलमध्ये. सगळ्या पॅरेंट्सना थांबवलं होतं स्टुडंटसोबत. पण आज नव्हतं. मग आजपासून मग स्टुडंटच होते फक्त. सो अन्वी राहिली. काही मुलं तर खूपच रडतात. बापरे. एक मुलगा जो होता कंटिन्यू रडत होतो. बरं झालं अन्वी राहून जाते ना. मी म्हणजे कसं आधीपासून तिला एक हॅबिट केलेली आहे आम्ही लोकांनी की एकतर तिला म्हणजे ती 3 मंथ बाहेर नेणं स्टार्ट केलं बाहेरच्या ॲटमॉस्फिअर वगैरेमध्ये. त्याच्यामुळे ती ना बाहेरच्या ॲटमॉस्फिअरची खूप फ्रीडम आहे. आणि कुणी ज्यांना ती बघून आहे 1-2दा त्यांच्यासोबत ती इझिली राहून जाते कुठल्याही इमर्जन्सीमध्ये. आणि बाहेर तिला खेळायला पण पाठवते मी. त्याच्यामुळे ती खूप आधीपासून फ्रीली झाले. खूप जण मला विचारतात तिथं स्कूलमध्ये गेल्यावर की ही नर्सरीत आहे का. म्हणजे भरपूर जणांना असं वाटतं की मी ऑलरेडी तिचं प्ले ग्रुपचं शिक्षण झालेलं आहे आणि आता नर्सरीत घातलेलं आहे असंच वाटतं सगळ्यांना तिला एवढं फ्री बघून. सो तिचं डायरेक्ट मी आता नर्सरीत नाही, तिला मी आधी प्ले ग्रुपला घातलेलं. याच कारण पण घरी राहण्यापेक्षा काहीतरी आपले अदर ॲक्टिव्हिटीज वगैरे होऊन जातं त्याकरिता म्हणून मी हा डिसिजन घेतलं होतं की तिला टाकायचं. आणि
एक कसा खेळणं पण होते ते म्हणजे मॉर्निंगला स्कूलच्या हिशोबाने पण एक खेळणं ॲक्टिव्हिटीज होऊन जातं आणि संध्याकाळी गार्डन किंवा ती खाली तर खेळतेच रोज. ते झाले तयार म्हणते ते तिला. चला चल चल समोरचा. सो तिला चारते आधी आणि आज टिफिन पण दिला होता मी. सो उद्यापासून तिला टॅग लावून द्यायचं प्रत्येक वस्तूवर, जेणेकरून त्यांना लक्षात येईल की कुठलं. सो त्यांना टॅग लावून द्यायचं प्रत्येक वस्तूवर त्यांचं, जेणेकरून त्यांना ओळखायला यायला. हात पकडो. सो उद्यापासून तिला टॅग लावून पण पाठवणार. आणि ज्या आता बॅग्स आहेत तिच्याकडे त्या ॲक्च्युली छोट्या होत आहेत. सध्या तरी बुक्स पाठवायचे नाही आहे, तिथं टिफिन आणि वॉटर बॅगच द्यायची आहे. इन केस जर गरज पडली तर डायपर बॅगमध्ये घालून, जर काही गरज पडलीच तर मी डायपर एक एक्स्ट्रा बॅगमध्ये घालून घेते आणि एक नॅपकिन असते. सो असे वॉटर बॅग, टिफिन, नॅपकिन आणि डायपर असे 4 वस्तू मी सध्या पाठवत आहे 1 वीकसाठी. त्याच्यानंतर त्यांचं जे ड्युरेशन आहे ते वाढत जाईल. बघू आता आज संध्याकाळचा काय प्लॅन असतो. जे पण काही असेल ते समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीत होईलच. सो यू पीपल्स, संध्याकाळचे 7:30 आणि आज करतो आम्ही सेलिब्रेशन 1K सबस्क्रायबरचं. आणि ॲक्च्युली त्या दिवशीच करायचं होतं पण काही कारणामुळे पॉसिबल नाही झालं. सो आज करतात. आणि केक तर आहेच आणलेला, पण सोबत खूप दिवस झाले पाणीपुरीची पार्टी नाही झाली. सो आज पाणीपुरीची पार्टी करत आहोत आम्ही. सगळे असं वाटतं की सगळे वाट बघत असतात कधी पाणीपुरीची पार्टी होते. आणि तसं पण आता पाऊस पडला तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच केलेलं बरं. सो बघू आता ती तयारी करते आहे मी. पुऱ्या ज्या असतात ते बाहेरूनच घेऊन आणतो आम्ही, कारण मला ते तळलेलं नाही आवडत घरी. त्याच्यामुळे सगळं घरात केलं जातं. चाट मसाला जेव्हा आलूची चटणी बनवणार त्यावेळेला घालण्यासाठी आहे. त्याच्यानंतर गोड पाणी म्हणजे इमलीचं पाणी, सांबार कट करून ठेवलं, इथं शेव काढून ठेवली आणि इथं कांदा चॉप करून ठेवलेला आहे. त्यानंतर आता करायचं आहे पाणी तयार. सो हे सोहमचं मी नेहमी आणते. एक ड्राय येतो आणि एक असं थोडंसं ओलसर असतं. सो मला हेच आवडतं जनरली.